तुम्हाला कुठेही जायचं असलं ना तरी गर्दीही असणारच आहे. एअरपोर्टला जा, स्टेशनला जा, कुठेही. आम्ही आज LTT स्टेशनला गेलो कारण आम्हाला दादरवरून आम्ही कुडाळला आलोय जायला मिळालं नाही LTT तिकीट. स्टेशनला. तिथे आमची गाडी इतकी 1 गर्दी वाजता होती. आहे आणि आम्ही 11 वाजता तिथे आलेलो आहे. याने सांगितलं त्याला खूप घाई होती. जत्रा बघा. इकडची जत्रा दाखवते ना. एवढी गर्दी आहे ना, म्हणजे जत्रेला जसं एक्स्ट्रा असा मंडप बांधतात ना, तसा बाहेर मंडप बांधला आहे ह्या लोकांनी. आणि काय कुठे चालले तेवढे लोक? आम्ही तर आमच्या कामाला चाललो आहे, आमचा शो आहे तिथे चाललो आहे बाबा. म्हणजे हे सगळे लोक. त्यानंतर रात्री आम्ही बसलो, सकाळी पोचलो. ॲक्च्युली कणकवलीपर्यंतच गाडी होती आणि कणकवलीतून एक 20 मिनिटांवर माझं घर आहे ओरोस. त्याच्या पुढे कुडाळ आहे. तर गाडीला लेट झाला आणि आम्ही तिथून रिक्षा करून जाणार होतो. पण ते काही शक्य झालं नाही कारण आम्हाला लेट झाल्यामुळे जी दुसरी गाडी मागणं येणारी होती मुंबईतनं ती आम्हाला तिथे मिळाली. तर त्या गाडीसाठी आम्ही कणकवलीत वेट करणार होतो. आम्ही उतरणार होतो कणकवलीत आणि झालं असं की मागे जी येणारी गाडी होती ती आम्हाला मिळणार होती तुतारी, तुम्हाला माहिती असेल तर ती 10-15 मिनटातच तिथे आली आणि आम्ही त्या गाडीत छान बसलो आणि ओरोसला जाऊन उतरलो 15 मिनटं पुढच्या. त्यामुळे आम्ही जे रिक्षा करून जाणार होतो ते आमचे पैसे वाचले, म्हणजे 700-800 रुपये वाचले आमचे. आता ते पण गेले असते. एकतर तिकीट आता सध्या इतकं महाग आहे ना, म्हणजे एजंट थ्रू काढलं तर खूप महाग तिकीट मिळतं, म्हणजे 1800, 1900, 2000 वगैरे असं तिकीट बसतं गोव्याचं. हां, आणि नंतर मस्तपैकी पोचलो. अशा हिरवंगार सगळ्या नद्या बिद्या बघितलं ना की माइंड एकदम मस्त फ्रेश होऊन जातं. असं मस्त वाटतं, छान. म्हणजे तुमच्या मनात कितीही कलं असू दे, तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात गेलात, पाण्याच्या ठिकाणी गेलात, डोंगरावर गेलात, हिरवळीमध्ये गेलात, जंगलात गेलात तर तुम्हाला भारीच वाटणार आहे 100%. हे करून बघा, नक्की करून बघा. हे आहे आपलं कणकवली स्टेशन. बघा किती गर्दी आहे, किती लोक चढत आहेत वरती. आणि इथे पण किती कमाल आहे ना, आजूबाजूला मस्त हिरवळ आहे. तर स्टेशनला उतरलो, नेक्स्ट ट्रेन पकडली आणि घरी गेलो. विवेकला कळत नव्हतं आता मी काय करतो, डोकं खाजवतो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.